तर पुन्हा एकदा आपण महंत सुधीर दासजी यांच्याशी बातचीत करूया या संदर्भातली। ते प्रत्यक्ष आता महाकुंभ मेळ्यात उपस्थित आहेत। महंतजी, आता एक मोठी दुर्घटना समोर येते, 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। कशी घडली ही दुर्घटना? काल जे आहे अमावस्या ही संध्याकाळी 7:10 लागलेली होती। त्यामुळे परवाचं जे स्नान आहे ते संध्याकाळी 7 पासूनच भाविकांकरता सुरू झालं होतं। भाविक त्यावेळेपासून स्नान करायला सुरुवात झाली आणि स्नान सुरू झालंय असं म्हटल्यानंतर जी एक निर्धारित संख्या होती, साधारणतः 7 ते 8-10 कोटीच्या आसपास लोक येण्याची शक्यता होती, परंतु ती संख्या 13 कोटीच्या आसपास गेल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे। त्यामुळे काही प्रेशर पॉइंट निर्माण झाले आणि संगमावरती जे आहेत ते संत महात्म्यांचं आमच्या आखाड्यांचे स्नान झाल्यानंतर स्नानाची वास्तविक परंपरा सुरू होते, परंतु मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी जमल्यामुळे तिथे गोंधळाची परिस्थिती उडाली आणि काही वयोवृद्ध किंवा लहान मुलं तिथे चेंगराचेंगरी पडल्यामुळे ती झाली आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। सर्व संत महात्म्यांच्या वतीने त्या ठिकाणी आखाडा परिषदेने निर्णय घेतला, आमच्या सगळ्या आखाड्यांनी निर्णय घेतलाय की आमचं जे शाही स्नान आहे, अमृत स्नान आहे आजचं, ते आखाड्यांचं रद्द करण्यात आलेलं आहे। कारण जर आखाड्याच्या माध्यमातून शाही स्नान जर पुन्हा अमृत स्नानाकरता आम्ही बाहेर पडलो, आमच्या बरोबर आमच्या आखाड्याचे हजारो साधू संत महात्मे नागा ते असतात, त्यामुळे प्रशासनावरती अधिक लोड येऊ शकतो। याचा विचार करून आजचं अमृत स्नान हे संत महात्म्यांकरता रद्द केलंय। भाविकांनी देखील जे परिसरात आहे, म्हणजे साधारणतः 50 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये जे भाविक आहे त्यांना आम्ही असं आवाहन करू, महाराष्ट्रात नाही खूप भाविक त्या ठिकाणी आले, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी 50 किलोमीटरच्या पेरिफेरीमधनं मुख्य कुंभमेळा क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये असं मला त्या ठिकाणी वाटतंय। परंतु सुधीर दासजी, आखाड्यांनी आता या स्नानाला स्थगिती दिल्याच्या नंतरही, स्थगित केल्याच्या नंतरही स्नान झाल्याचं आपण पाहतोय, पूजा झाल्याचंही पाहतोय, यावर आपली काय प्रतिक्रिया? तिथे जे आहे पूजन असं केलं की जे प्रतिकात्मक पूजन असतं ते आम्हाला गंगेचं, संगमाचं, नदींचं, ह्या ठिकाणी गंगा, यमुना, सरस्वतीचं पूजन हे करावंच लागतं। त्यामुळे जी दुर्दैवी घटना घडली त्यामुळे पुन्हा देवतांचा प्रकोप नको म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी वेणी दान करण्याची मोठी प्राचीन परंपरा आहे। त्या वेणी दानाला गंगेला मातृस्वरूप मानून तिला वस्त्र, अलंकार इत्यादी वाहून त्या ठिकाणी आता रामदेव बाबा, देशानंदगिरी, आमच्या आखाड्याचे काही संत महात्मे यांनी येऊन सगळं हे पूजन केलं की हे माते तू काही प्रकोप घडू देऊ नको, अशा पद्धतीने प्रार्थना करून ती पूजन आणि त्या ठिकाणी देवतांना विनंती केली की अनर्थ हा टळावा म्हणून या ठिकाणी हे पूजन करण्यात आलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद सुधीर दासजी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।